हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी होम टॅबच्या रिलेटेड असणारा फॉन्ट ग्रुप एक्सप्लेन केलेला आहे आणि इन्सर्ट टॅबसुद्धा एक्सप्लेन केलेला आहे। मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये MSCITच्या एक्झाममध्ये होम टॅबच्या रिलेटेड आणि इन्सर्ट टॅबच्या रिलेटेड कशा पद्धतीचे क्वेश्चन्स येण्याची शक्यता असते आणि ते आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करावेत याच्याशी रिलेटेड असणारं एक्सप्लेनेशन मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेलंच आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या होम टॅबच्या रिलेटेड असणाऱ्या कन्सेप्ट आणि इन्सर्ट टॅबच्या रिलेटेड असणाऱ्या कन्सेप्ट क्लिअर होतील। कारण MSCITच्या एक्झाममध्ये मायक्रोसॉफ्ट वर्डच्या रिलेटेड असणारे होम टॅब आणि इन्सर्ट टॅबच्या बद्दल क्वेश्चन्स हे असतातच आणि त्याच पॉईंटच्या रिलेटेड असणारा आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे डिझाइन टॅब। म्हणजे MSCITच्या एक्झाममध्ये 100% विचारले जाणारे क्वेश्चन्स म्हणजे डिझाइन टॅबमधील वॉटरमार्क, पेज कलर, पेज बॉर्डर 101% विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत। ते कोणते? तर डिझाइन टॅबमध्ये असणारे ऑप्शन्स ते कोणते? तर वॉटरमार्क, म्हणजे वॉटरमार्क आपण कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो, तो रिमूव्ह कशा पद्धतीने करू शकतो, पेजचा कलर कशा पद्धतीने आपण चेंज करू शकतो, टेक्स्चर कलर कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो ॲज अ पेज कलर म्हणून, आणि पेजची बॉर्डर, आर्टिस्टिक पेज बॉर्डर हमखास विचारला जाणारा क्वेश्चन। सो याच्याशी रिलेटेड असणारं प्रॅक्टिकल आज आपण पाहणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की वॉटरमार्क कशा पद्धतीने आपण ॲड करू शकतो, रिमूव्ह करू शकतो, पेज बॉर्डर आपण कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो, तेही आर्टिस्टिक वेगवेगळ्या डिझाईनची, आणि आपण वॉटरमार्क तर इन्सर्ट करू शकतो, रिमूव्ह करू शकतो, पण त्याचबरोबर असणारा पेज कलर, टेक्स्चर कलर कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो आपण डायरेक्टली प्रॅक्टिकल पाहूयात। आता मी हे वर्ड डॉक्युमेंट ऑलरेडी ओपन केलेलंच आहे। आता यामध्ये मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये हा होम टॅब आणि इन्सर्ट टॅब एक्सप्लेन केलेला होता। आता आज आपण पाहतोय या डिझाइन टॅबबद्दल। म्हणजे डिझाइन टॅबमध्ये इथे लास्ट ऑप्शन आहे वॉटरमार्क, पेज कलर आणि पेज बॉर्डर हमखास विचारला जाणारा क्वेश्चन, वॉटरमार्क, पेज कलर, पेज बॉर्डर। आता आपण सिक्वेन्सली जाऊयात। फर्स्ट आपण चेक करूयात वॉटरमार्क। वॉटरमार्क म्हणजे काय? जर तुमचा एखादा क्लास असेल आणि तुम्ही जर एखादा क्वेश्चन पेपर सेट करत असाल आणि त्या क्वेश्चन पेपर सेट करत असताना त्या पेजला तुमचं क्लासचं नाव ॲज अ बॅकग्राऊंड म्हणून डिस्प्ले झालं पाहिजे, त्याला आपण वॉटरमार्क म्हणतो। एखाद्या ॲपचं पण वॉटरमार्क असतो जो बाय डिफॉल्ट त्या पेजवरती, त्या ॲपवरती आपल्याला दिसतो, किंवा एखादा व्हिडिओ मेकर तुम्ही ज्यावेळेला चेक करता, ज्यावेळेला इन्स्टॉल करता, त्यावेळेला तुम्ही जेव्हा एखादा व्हिडिओ बनवता त्यावेळेला त्या व्हिडिओला सुद्धा व्हिडिओचाच असणारा, त्या कंपनीचा असणारा लोगो आपल्याला त्या व्हिडिओवरती दिसतो किंवा त्या व्हिडिओचं नाव आपल्याला दिसतं। सेम वॉटरमार्क म्हणजे काय? तर आपल्याला पेजवरती आपल्या कंपनीचं, आपल्या क्लासचं किंवा एखादं नाव तुम्हाला ॲज अ बॅकग्राऊंड म्हणून डिस्प्ले करायचं आहे। सो इथे डिझाइन टॅबमध्ये इथे वॉटरमार्क नावाचा ऑप्शन आहे। लक्षात घ्या, वॉटरमार्क ऑप्शन कुठे आहे? डिझाइन टॅबमध्ये पेज बॅकग्राऊंड या ग्रुपमध्ये इथे हे 3 ऑप्शन्स आहेत, वॉटरमार्क, पेज कलर, पेज बॉर्डर। आता मी वॉटरमार्क ऑप्शन सिलेक्ट करते। वॉटरमार्क ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर इथे हे बाय डिफॉल्ट वॉटरमार्कचे काही एक्झाम्पल्स आहेत। कॉन्फिडेन्शियल आहे, मग ते स्लॅन्टिंग फॉर्ममध्ये आहे, आडव्या फॉर्ममध्ये आहे, डू नॉट कॉपी आहे, ठीक आहे, आणि ड्राफ्ट आहे, सॅम्पल आहे। आता हे बाय डिफॉल्ट झालं। जर मी बाय डिफॉल्ट यूज केलं, सपोज ते म्हणतील की कॉन्फिडेन्शियल हा वॉटरमार्क तुम्ही पेजला अप्लाय करा, अप्लाय कॉन्फिडेन्शियल वॉटरमार्क फॉर द पेज, फॉर द गिवन डॉक्युमेंट, असा जर क्वेश्चन असेल तर डिझाइन टॅबमध्ये जाऊन वॉटर ग्रुप्स, पेज बॅकग्राऊंडच्या ग्रुपमध्ये वॉटरमार्क हा ऑप्शन आहे, त्यामध्ये तुम्ही कॉन्फिडेन्शियल जर नाव सिलेक्ट केलं तर तुमच्या लक्षात येईल इथे जो आहे हा वॉटरमार्क अप्लाय झालेला आपल्याला दिसतोय। आता हा वॉटरमार्क काही वेळेला तुम्हाला ते म्हणतील तुम्ही रिमूव्ह करा। मग रिमूव्ह करण्यासाठी काय करायचं आहे? सेम वे डिझाइन टॅबमध्ये गेल्यानंतर पेज बॅकग्राऊंड या ग्रुपमध्ये इथे हा वॉटरमार्क ऑप्शन आहे आणि इथे तुम्ही क्लिक करा आणि या लिस्टमध्ये तुम्हाला इथे रिमूव्ह वॉटरमार्क नावाचा ऑप्शन दिसतोय, ठीक आहे, रिमूव्ह वॉटरमार्क। ज्यावेळेला तुम्ही रिमूव्ह वॉटरमार्क ऑप्शन सिलेक्ट कराल त्यावेळेला इथला जो पेजवरती जो वॉटरमार्क सेट झालेला असतो तो डिसॲपियर होईल। आता या वॉटरमार्कमध्ये पण दुसरा एक आहे की तुम्ही
तुमच्या मनाचं म्हणजे क्वेश्चनमध्ये एखादा वर्ड दिलेला असतो तो ॲज अ वॉटरमार्क म्हणून अप्लाय करायचा असतो. सो पुन्हा डिझाईन टॅबमध्ये जा, वॉटरमार्कमध्ये या आणि इथे कस्टम वॉटरमार्क, ज्या वेळेला आपल्याला त्यांनी सांगितलेला वॉटरमार्क अप्लाय करायचा असतो. बाय डिफॉल्ट दिलेले ह्या वॉटरमार्कच्या ऐवजी जर त्यांनी सांगितलं ठीक आहे या पेजला A to Z एज्युकेशन हे वॉटरमार्क अप्लाय करा, इन द गिवन डॉक्युमेंट अप्लाय A to Z एज्युकेशन ॲज अ वॉटरमार्क. मग मी डिझाईन टॅबवरती क्लिक केलेला आहे, तिथून या वॉटरमार्कवरती क्लिक करून या लिस्टमधून मी कस्टम वॉटरमार्क हा ऑप्शन सिलेक्ट करते. कस्टम वॉटरमार्क ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर इथे तुम्हाला ऑप्शन येतोय नो वॉटरमार्क, म्हणजे आता वॉटरमार्क अप्लाय नाही आहे. नेक्स्ट आहे पिक्चर वॉटरमार्क. तुम्हाला एखादी इमेजसुद्धा ॲज अ वॉटरमार्क म्हणून सेट करता येते. मग तुम्ही पिक्चर वॉटरमार्कवरती क्लिक करून सिलेक्ट पिक्चर, तुमच्या PC जिथे कुठलं एखादं पिक्चर असेल ते तुम्ही पिक्चर ॲज अ वॉटरमार्क म्हणून सिलेक्ट करू शकता. पण मला आत्ता पिक्चर ॲज अ वॉटरमार्क नको आहे, मला काय हवं आहे A to Z एज्युकेशन हे मला माझ्या पेजला ॲज अ वॉटरमार्क म्हणून अप्लाय झालेलं दिसलं पाहिजे. सो इथे नेक्स्ट ऑप्शन आहे टेक्स्ट वॉटरमार्क. इन्स्टेड ऑफ पिक्चर वॉटरमार्क मला कोणतं हवं आहे, टेक्स्ट वॉटरमार्क. सो इथे मी टेक्स्ट वॉटरमार्क सिलेक्ट करते. टेक्स्ट वॉटरमार्क सिलेक्ट केल्यानंतर इथे बाय डिफॉल्ट ASAP हे आहे, हे टेक्स्ट हे तुम्हाला डिलीट करायचं आहे आणि तुम्हाला कोणतं टाकायला सांगितलेलं आहे A to Z एज्युकेशन. ठीक आहे, A to Z एज्युकेशन. इथून तुम्ही त्याचं फॉन्टही चेंज करू शकता. जर तुम्हाला त्यांनी सांगितलं असेल की वेगळा फॉन्ट अप्लाय करा तर तुम्ही या लिस्टमधून तुम्ही त्याचा फॉन्टसुद्धा चेंज करू शकता. तुम्हाला जो कोणता फॉन्ट आवडेल तो फॉन्ट सिलेक्ट करा आणि नेक्स्ट तुम्हाला साईज किती हवी आहे ती साईज सिलेक्ट करा. त्याच्यानंतर कलर तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. त्या वॉटरमार्कसाठी तुम्हाला कोणता कलर हवा आहे तो कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर लेआउट, डायगोनल हवा आहे का हॉरिझॉन्टल हवा आहे हा लेआउट तुम्ही सिलेक्ट करा आणि मग अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करा. ओके, हे बघा इथे A to Z एज्युकेशन हे वॉटरमार्क अप्लाय झालेला आहे. मी जर पेजला इथे एंटर की प्रेस केली तर तो वॉटरमार्क नेक्स्ट पेजवरती सुद्धा अप्लाय झालेला आपल्याला दिसून येईल. आलं लक्षात? A to Z एज्युकेशन अशा पद्धतीने तुम्ही वॉटरमार्क अप्लाय करू शकता. आता हीच वॉटरमार्क मला पुन्हा डिसॲपियर करायची असेल तर सेम डिझाईन टॅबमध्ये इथे वॉटरमार्क नावाचा ऑप्शन आहे, तिथून तुम्ही रिमूव्ह वॉटरमार्क केल्याबरोबर वॉटरमार्क डिसॲपियर होईल. कायम हा म्हणजे 100% हा क्वेश्चन विचारला जातो वॉटरमार्कच्या रिलेटेड. आता नेक्स्ट आहे पेज कलर. बाय डिफॉल्ट पेजला व्हाईट कलर असतो, त्या पेजचा जर कलर तुम्हाला चेंज करायचा असेल तर इथे डिझाईन टॅबमध्ये तुम्हाला पेज बॅकग्राऊंड या ग्रुपमध्ये सेकंड ऑप्शन आहे हा पेज कलर. ज्यावेळेला तुम्ही पेज कलर ऑप्शन सिलेक्ट कराल त्यावेळेला या तुम्ही थीम कलर्समधून किंवा स्टँडर्ड कलर्समधून तुम्हाला कोणता कलर हवा आहे त्या पेजला तो तुम्ही कलर अप्लाय करू शकता. हे झालं स्टँडर्ड कलर किंवा थीम कलर. पण काही वेळेला विचारतात की एखादा दुसरं टेक्स्चर कलर वगैरे अप्लाय करा. त्यावेळेला काय करायचं, फिल इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला समोर ग्रेडियंट कलर, टेक्स्चर कलर, पॅटर्न्स, पिक्चर हे ऑप्शन दिसतील. टेक्स्चर कलर मोस्टली टेक्स्चरवरती पण क्वेश्चन विचारला जातोच. टेक्स्चर मग हा मी वॉटर ड्रॉपलेट असं म्हणतात की अप्लाय वॉटर ड्रॉपलेट टेक्स्चर ॲज अ पेज कलर. मग डॉक्युमेंटमध्ये तुम्ही डिझाईन टॅबमध्ये आलात की इथून पेज कलर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, पेज कलरमध्ये हा लास्ट फिल इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर हा फिल इफेक्ट डायलॉग बॉक्स तुमच्यासमोर येईल. त्यामधून तुम्हाला ग्रेडियंट कलर हवा आहे का, म्हणजे 2 कलर कॉम्बिनेशन. जर तुम्हाला ग्रेडियंट कलर सांगितलं असेल तर तुम्ही ग्रेडियंट कलर सिलेक्ट करू शकता आणि त्याला ओके म्हणू शकता. पण हे ग्रेडियंट कलरचं झालं, पण मला टेक्स्चर कलर अप्लाय करायचा आहे. सो अगेन पेज कलरमध्ये जाऊन फिल इफेक्ट, या फिल इफेक्टमध्ये या ग्रेडियंट नंतर इथे तुम्हाला दिसतोय टेक्स्चर कलर. ठीक आहे, टेक्स्चर मी ज्यावेळेला या टेक्स्चर कलरवरती सिलेक्ट करेन त्यावेळेला इथे आपल्याला वेगवेगळे टेक्स्चर दिसत आहेत. तर इथून तुम्हाला टेक्स्चरचं जे नाव दिलेलं असेल ते नाव तुम्ही शोधून सांगितलेला टेक्स्चर ॲज अ पेज कलर म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता. वॉटर ड्रॉपलेट
मी ऑप्शन हा सिलेक्ट केलेला आहे आणि मी ओके या ऑप्शनवरती क्लिक करते. आले लक्षात? हे झालं टेक्स्चर कलर. पेज कलरमध्ये मी सिंपल कलर येलो कलरसुद्धा अप्लाय करून दाखवलेला आहे, त्याच्यानंतर ग्रॅडियंट कलरसुद्धा अप्लाय करून दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर आत्ता मी टेक्स्चर अप्लाय करून दाखवलेला आहे ॲज अ पेज कलर. 100% विचारला जाणारा क्वेश्चन. आता हे झालं वॉटरमार्क झाला, आपला पेज कलर झाला. आता पेज बॉर्डर. आता काय बघायचं आहे आपल्याला? पेज बॉर्डर. मोस्टली असं सांगितलं जातं, विचारलं जातं क्वेश्चनमध्ये की इन द गिवन डॉक्युमेंट अप्लाय आर्टिस्टिक बॉर्डर, एनी आर्टिस्टिक बॉर्डर ऑफ युअर चॉईस. मग तिथे आपल्याला जी हवी आहे, आपल्याला जी आवडेल ती आर्टिस्टिक बॉर्डर आपण अप्लाय करायची आहे. पण ती आर्टिस्टिक बॉर्डर आहे कुठे? तर ती आहे डिझाईन टॅबमध्ये. सेम पेज बॅकग्राऊंड हा जो ग्रुप आहे शेवटचा, यामध्ये हा पेज बॉर्डर नावाचा जो ऑप्शन आहे तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. पेज बॉर्डर ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केल्याबरोबर पेज बॉर्डर अँड शेडिंग डायलॉग बॉक्स ओपन होईल. यामध्ये नन म्हणजे काय, तर तुम्हाला कोणतीही पेज बॉर्डर नको आहे. त्याच्यानंतर काय आहे? बॉक्स आहे, त्याच्यानंतर शॅडो आहे, त्याच्यानंतर 3D आहे आणि त्याच्यानंतर काय आहे? कस्टम आहे. हे झालं बॉक्सच्या टाईप्सबद्दल. पण आता तुम्ही म्हणाल की आर्ट बॉर्डर कुठे आहे? तर तेच मी आता तुम्हाला सांगते की इथे या मिडल सेक्शनमध्ये इथे तुम्हाला स्टाईल दिसत आहे. तुम्ही जी काही बॉर्डर सिलेक्ट करता त्याची तुम्ही स्टाईल इथून चेंज करू शकता. इथून तुम्ही स्टाईल चेंज करू शकता. इथून तुम्ही त्या पेज बॉर्डरचा जो आहे तो कलर चेंज करू शकता. ओके, स्टाईल नंतर कलर नंतर तुम्ही विड्थसुद्धा चेंज करू शकता. तुम्हाला किती थिकनेस हवा आहे त्या बॉर्डरला, जी लाईन ॲज अ बॉर्डर म्हणून डिस्प्ले होणार आहे, तर त्या लाईनचा थिकनेस किती हवा आहे ते तुम्ही इथून साईजच्या ऑप्शनमधून सिलेक्ट करू शकता. म्हणजे तुम्ही स्टाईल चेंज करू शकता, कलर चेंज करू शकता आणि विड्थ चेंज करू शकता, म्हणजे साईज चेंज करू शकता. आता माझा प्रश्न आहे तो आर्ट बॉर्डर. आता आर्ट बॉर्डर कुठे आहे? बरोबर या विड्थच्या खालीच इथे तुम्हाला लास्ट वन ऑप्शन आहे आर्ट. आता या आर्टवरती ज्यावेळेला तुम्ही या ॲरोवरती क्लिक कराल त्यावेळेला तुमच्यासमोर डिफरंट टाईप्स ऑफ स्टाईल्स, आर्ट स्टाईल्स तुम्हाला दिसून येतील. मी इथून तुम्हाला ते काय म्हणतात की तुमच्या चॉईसची, तुम्हाला जी आवडेल ती ॲज अ आर्टिस्टिक बॉर्डर म्हणून पेजला अप्लाय करा. मग तुम्हाला जी आवडेल ती सिलेक्ट करून त्याला ओके म्हणू शकता. अशा पद्धतीने त्या पेजला काय होईल? आर्टिस्टिक बॉर्डर अप्लाय होईल. आर्टिस्टिक बॉर्डर 100% विचारला जाणारा क्वेश्चन. डिझाईन टॅबमध्ये पेज बॅकग्राऊंड या ग्रुपमध्ये असणारं वॉटरमार्क, पेज कलर आणि पेज बॉर्डर या तीनही ऑप्शनवरती विचारला जाणारा क्वेश्चन आणि त्याचं प्रॅक्टिकलही अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे. तुम्ही सेम प्रॅक्टिकल घरी करून बघा. एखादं छोटंसं डॉक्युमेंट टाईप करा, थोडासा कंटेंट टाईप करा मायक्रोसॉफ्ट वर्डच्या पेजमध्ये आणि त्याला तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे पेज बॉर्डर, आर्टिस्टिक पेज बॉर्डर अप्लाय करा. तुम्ही नंतर पेजचा कलर चेंज करा, टेक्स्चर कलर अप्लाय करा, ग्रॅडियंट अप्लाय करा किंवा नॉर्मल सिंपल पेज कलरही तुम्ही देऊ शकता. वॉटरमार्क अप्लाय करून चेक करा. म्हणजे तुम्हाला ते प्रॅक्टिकल आत्ता जर अगदी सहजपणे जमलं तर एक्झाममध्येही तुम्ही अगदी बिंदासपणे न घाबरता त्या क्वेश्चनचं ॲन्सर, ते प्रॅक्टिकल अगदी कमी वेळात तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर हे झालं आजच्या व्हिडिओबद्दल. अजूनही MSCIT जे काही क्वेश्चन्स विचारले जातात त्याचा आपण ॲन्सर, त्याचं प्रॅक्टिकल आपण कशा पद्धतीनं केलं पाहिजे, कसं प्रॅक्टिकल सॉल्व्ह केलं पाहिजे याच्याशी रिलेटेड अपडेटेड व्हिडिओज मी नक्कीच तुम्हाला सेंड करत जाईन. तुम्ही ते व्हिडिओ नक्की पहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.